एकूणच राज्यभरातच निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना इथं मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी त्यांचं सारं लक्ष केंद्रित केलेलं आहे ते मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी। कारण या दोन्ही बंधूंसाठी ही निवडणूक आणि या निवडणुकीमधला विजय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेच्या एकेका जागासाठी दोन्ही पक्षांमध्ये अगदी जोरदार चर्चा झडतायत। मात्र तरी देखील 30 जागा अशा आहेत की ज्या जागांवर अद्याप त्यांचं एकमत होत नाही। अगदी दोन्ही ठाकरे बंधूंनी त्याच 30 जागांवरून आपसात चर्चा सुद्धा केलेली आहे। का इतका महत्त्वाचा झालेला आहे जागा वाटपाचा हा प्रश्न या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये? पाहूया एक रिपोर्ट। राज्यातले इतर राजकीय पक्ष सध्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यग्र आहेत। पण इकडे मुंबईत ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यावर भर दिला। कारण ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई। जागा वाटपासाठी ठाकरे गटाकडनं आहेत आमदार अनिल परब, आमदार वरुण सरदेसाई आणि युवा सेनेचे पदाधिकारी असलेले आदित्य ठाकरेंचे विश्वासू सूरज चव्हाण। तर मनसेकडनं जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंवर। निवडून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर प्रत्येक जागेची चर्चा करूनच जागा वाटप केलं जाईल असं जरी दोन्ही पक्षांकडनं सांगितलं जात असलं तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असावा यावर अजूनही दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं नाहीये। शिवसेनेला 2017च्या निवडणुकांमधल्या कामगिरीच्या आधारे जागा वाटप हवंय, तर 2022 नंतर राज्यातल्या बदललेल्या राजकीय समीकरणांचा विचार जागा वाटप करताना व्हावा असं मनसेचं म्हणणं आहे। तरीही जागा वाटपाच्या चर्चेच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतरही शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेमध्ये जागा वाटपाचं गाडं काही केल्या पुढे सरकत नाहीये। मुंबई महापालिकेचे एकूण 227 वॉर्ड हे 36 विधानसभा मतदारसंघात विभागले गेले। यापैकी प्रत्येक विधानसभेतल्या 6 पैकी किमान 2 वॉर्ड मनसेला हवेत। या फॉर्म्युल्यानुसार मुंबई महापालिकेच्या एकूण 72 जागांसाठी मनसे आग्रही आहे। याशिवाय दादर, वरळी, माहीम, शिवडी, विक्रोळी, घाटकोपर आणि भांडूप यासारख्या मराठी बहुल विधानसभा मतदारसंघात मनसेला समसमान म्हणजे प्रत्येकी 3 जागा हव्यात। या मराठी बहुल भागातनं मनसेला हव्या असलेल्या वाढीव जागांच्या बदल्यात मनसे मुंबादेवी सारख्या काही मुस्लिम बहुल भागात कमी जागा घ्यायला तयार आहे। जागा वाटपात अपेक्षित जागा मिळाल्यास मनसे किमान 50 ते 60 जागांवरही समाधान मानायला तयार असल्याची माहिती मनसेतल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। कुठली रस्सी कुठला खेच माहित नाही, हे अशी कुठल्या तुमच्याकडे बातम्या येतात खरंच माहिती नाही। जेव्हा केव्हा काय जर व्हायचं असेल, अजून कशात काहीच नाही, तर 2 प्रमुख नेते बसलेले आहेत, ते सांगतील ना लोकांसमोर येऊन। काय होतं, तुमच्या परसेप्शननी सगळा गोंधळ होतोय। हे कुठून तुम्हाला कळतं? जोगेश्वरी, मालाड, विक्रोळी ही सूत्र आहेत, ते आम्हाला तरी ज्ञात नाहीये। नाही, मागणं त्यांचं काम आहे, देणं हे आमचं काम आहे। दोन्ही समंजस आहेत। मागणं घेणं हे ओढाताण होणारच, पण त्याच्यानंतर अंतिम निर्णय चांगला येईल। त्यामुळे आपण पक्ष म्हणून एक निशाणी घरोघरी पोचवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही निशाणीला पहिलं जिंकायचं कसं ते काम एकदा का मनसेसोबत जागा वाटपाची चर्चा संपली की शिवसेना, ठाकरे गट महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू करणार असल्याचं समजतंय। मनसेला जरी 70 जागांची अपेक्षा असली तरी ठाकरे गट मनसेला जास्तीत जास्त 45 ते 50 जागा देण्यास तयार आहे। त्यानंतर ठाकरे गटाकडे उरलेल्या साधारण 175 जागांपैकी किमान 40 ते 45 जागा महाविकास आघाडीतल्या इतर मित्र पक्षांना देऊन किमान 130 जागा लढवण्याची ठाकरे गटाची रणनीती आहे। काँग्रेस आता जरी स्वबळाची भाषा करत असली तरी शेवटच्या टप्प्यात काँग्रेस सोबत आल्यास त्यांना आपल्या वाट्याच्या जागांवर सामावून घेताना ठाकरे गटाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे। जागा वाटपावर सध्या दोन्ही पक्षात रस्सीखेच असली तरी फारसं ताणून न धरता जागा वाटप सुरळीत पार पाडण्याकडे दोन्ही पक्षांचा कल आहे। मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणूनच जागा वाटपात ताठर भूमिका न घेता जिंकून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर भर दिला जाणार आहे। ऋतिक गणकवारसह देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।